नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इसका मफ़हूम बहुत बड़ा है, बोलने मुझे हमें तो कम से कम 6 घंटे लगेंगे। मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है। छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये सार्वत्रिक निवडणुका 2025 झाल्याच्या नंतर आज पहिला जो कोणी सत्कार ठेवला आहे तर आमच्या कुरेशी समाजाच्या कुरेशी बांधवांनी ठेवलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे अध्यक्ष हाजी अखिलभाई कुरेशी यांचं मी मनपूर्वक सगळ्या जुन्नर वासियांच्या वतीने स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचसोबत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे, नंदू तांबोळे, माजी उपनगराध्यक्ष अलकाताई, सौ जाधव, सना पिंजारी, सौ पांडे, माफ करा सर्वांची नावं काय मी घेऊ शकत नाही। या बाजूला काय अनुभवी महिला आहेत, आमचा दादू परदेशी, साथी ॲडव्होकेट समीर पुरवण, मंदार बुट्टे, वाजिदभाई इनामदार, आमचा राजू, मन्नानभाई, आमचे हाफिज रिजवान साहेब, मयूर महाबरे सर, आमचे इसाक भाई, अनिल भाऊ रोकडे, इथून निवडून आलेला आमचा आकिब, समोर बसलेले आमचे तौसीफ, याकूब भाई, गणेश भाऊ, अमजद भाई, वजीभाई, सगळे सन्माननीय, सगळ्यांची नाव घेत बसले तर सर्व सन्माननीय लोकांना मी पहिले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणतेही चुकीचं आणि गालबोट न लागतं या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका ह्या पार पडल्या आहेत। ह्या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे कोणाकडे काय होतं, कोणाकडे काय होतं, कोणाकडे काय झेंडा होता, तर मी आपला माझा 4-5 दिवस अगोदर आलो तर समाजाच्या हिताची कामं करत असताना एक मी तो फ्लेक्सेल आवाज नको ताई मला आणि हँडबिल छापायचे नव्हते मला यावेळी, परंतु आमच्या चर्चा ठरल्या 4-5 दिवस अगोदर। आणि पंजा फक्त काय आधी पंजाची ती सामान आलं की तिकडं सामानही नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती। झेंडेवाला म्हणतो जिंकत नाही आमच्याकडे, पंजाला डिमांडच नाही म्हटलं करायचं काय। अशा परिस्थितीत ठेवत असताना जुन्नरच्या लोकांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यांचं मी मनापासून मरेपर्यंत आभार त्यांच्या प्रमाणात राहील। तर 4000 मतं हे झोप आहे का? आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, इकडं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमकं तमकं, हे पालकमंत्री, सगळ्यांचं फार लयलूट चालली, पैशाची लयलूट चालली, कोट्यामध्ये वाटले गेले, पैसे येत आहेत, चाललाय सगळा हा पैशाचा। हा खरं म्हणजे ही निवडणूक अविस्मरणीय अशी राहील का ती गाडी, स्टेटस आणि पैसे आणि किंग मेकर असं ही निवडणूक अशी झाली नाही। लोकांनी 2 टर्मचा बॅकलॉग काढला, 2 टर्मचा बॅकलॉग काढला, काय ते फुल्यान, काय ते वाटण, काय ते पैसे, मी बघायचं तर आपलं शांत 25 वाटतं, 3 वाटतं, 3.5, 4, 5 काय चाललं। मी तर आपला फाटका फुटका, पैसे नाही, काय नाही, फक्त जनता गोरगरीब माझ्यासोबत, ही लढाई आपली चालू। एक निवडून आणलं, नगराध्यक्ष थोडं पडलं, 4000 मतं जिंकली। थोडे जजमेंट आमचे जे स्ट्रॅटर्जी थोडे चुकले असतील आणि अशा पद्धतीने निवडणुका लढत असताना मी माझ्या मॅनिफेस्टोचा पहिला होता का सामाजिक स्वास्थ्य जुन्नर शहराचं यायचं, भाषण करायचे, हिंदू मुस्लिम एकतेवर चांगली भाषण ठोकायची आणि जातीवाद करायचं। नंदूला एक बाई भेटली निवडणुकीच्या एकदम खूप गरमीमध्ये, तर कोणाला मला अरे ती आमची हिंदू बाई होती, होते जमीन कायद्याला मतदान करायचं। अरे म्हटलं कशाला, काय होतं, त्यांनी काय केलं असं। बिचारीचं एक मुलगा जेलमध्ये आहे 8 वर्षापासून, ती माझ्याकडे आली रडली, मी 1 रुपया सुद्धा न घेता त्यासाठी 2 वर्षांनी काम चालू, काल फायनल आर्ग्युमेंट झालं, सुटल तो 1 रुपया सुद्धा घेताना त्याच्याकडून। याला म्हणतात माणूस। लोक बी जोडतात ना आणि जोडतात, इथं अनेक बसलेली माणसं
तर अनेक लोकांनी माझ्याशी द्रोह केला असेल, ज्यांची मी अनेक कामं केली, पण तो पाठ निराळा आहे. आपण तरी सुद्धा मैदानात होतो आहे आणि राहणार त्यांची कामं पण करणार आपण. परंतु माणुसकी ही सगळ्यात महत्वाची असते. आपला झेंडा, पक्ष, जात पात याच्या पलीकडे. आता मला पहिलं मी रविवार पटत गेलो, हॉटेलमध्ये गेलो, पुसपुस सांगतो तिकडे कुठं कल्याणकडे गेलो, विचारलं जसं काय लय मोठा अतिरेकी आला काय काय सांगतो आता प्रकारच मला लक्षात येत नाही. मग जमीन काढली म्हणजे काय लय मोठा पुकार आपण मध्ये आला आहे. म्हणजे हा एक गैरसमज आहे. माझे जे मित्र हा नंदू माझा बालपणाचा मित्र आहे. श्यामभाऊ सोबत मी जवळपास 10 वर्ष काम केलं, म्हणजे आणि पुढचे 4, 4.5 वर्ष, 5 वर्ष. ठीक आहे, तात्विक लढाई हे असतात. सरांनी सांगितलं ज्याला त्याच्या धर्माचा अभिमान असायला पाहिजे, पण धर्म हा पायाचा माणूस की आहे. 4 पोरं चुकीची वागत असली, भांडण केली, हिंदू मुस्लिम जातीवाद केला, चुकीच्या पोरांच्यासाठी सगळा समाज दावणीला लावायचा आणि समाज त्यांचं मागं उभं करणं अतिशय चूक. हे काम आपण कधीच केलं नाही. ज्यांनी चूक केली त्याला चूकच सांगितली. इकडचा असून द्या आणि तिकडचा असून द्या, हिंदू मुस्लिम एकता ही फक्त शाब्दिक न राहता किंवा भाषणांमध्ये न राहता ही प्रॅक्टिकली लोकांच्या कृतीतून दिसायला पाहिजे. लोकांनी ते कृतीतून साध्य करायला पाहिजे. आणि हे करत असताना जर आपण खऱ्या माणुसकीनं हे काम करू तर खरा जुन्नर हा प्रगती पथावर जाईल. आता राहिला प्रश्न, मी तर कधी कोणते आश्वासनच देत नाही. हे करेल, ते करीन, आमचे करीन, तमके करीन, मला काहीच देत नाही मी आश्वासन. हा, काम करण्याबद्दल आपण तुम्ही अर्धा रात्री फोन करा. आश्वासनाची बाब हे आपलं काम नाही. हा, ती कोणतंही किती संकटाचं काम आणा, किती अवघड काम आणा, कठीण काम आणा, नाही गेलं त्याचं मायला नाव बदली. ही आपली वैशिष्ट्य आहे. परंतु हे करत असताना आता ही तुमची जबाबदारी. आता ऍडव्होकेट समीर पुराणाने सांगितलं बाबा हिंदू मुस्लिम एकता, सरांनी सांगितलं, अनिल भाऊनी सांगितलं, श्यामभाऊने तर सांगितलं, एकदम मार्मिक त्याचं विश्लेषण केलं. परंतु हे करत असताना आपण सगळ्या लोकांनी, जी वैचारिक आहे, जी समाजात काम करणारी आहे, जी लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी असा विचार करायला पाहिजे की आजपासून मी कोणताही जातीवाद करणार नाही आणि हिंदू मुस्लिम एकतेने आम्ही या जुन्नर शहराला विकासामध्ये घेऊन जाऊ आणि विकासामध्ये जुन्नरला प्रगती पथावर नेऊ. जुन्नरचं नाव महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, जगात जुन्नरचं नाव करू. ही भूमिका तुम्हाला आम्हा सगळ्यांची असायला पाहिजे. तर चेतनजी हसतायत बळीकडे, त्यांना शक्तिवान कोण येतं ते म्हणून मीच शक्तिवान, सगळ्या बाबतीत मीच शक्तिवान असतो. त्या सगळ्या बाबी गमतीच्या आहेत. परंतु हे मी सांगितलेलं सत्य आहे. चेतनजी, अरुणजी, त्या पत्रकारांची पण फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. नाही तर एक पत्रकार निघाले, काय मुसलमानांचं काय चाललंय बाबा, त्यांचं काय कोणता काय काय चाललंय बाबा. मी तर बघायचं बातम्या हसायचं नुसतं मोकार. काय मी काय पाप केले. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक लढवत असताना सामाजिक अँगल आणि सामाजिक भान ठेवून काम करत असताना पण जमीन घालून दरकळी फुटली. माझ्याकडे दुसरं काय बोललो का 1.5-2 कोटी रुपये बजेट नाही आपलं. दरकळ हेच आपलं भांडवलं, दुसरं काय नाही. ठीक आहे, टाइम पडला तर आपण दरकळे काय पंजा पण मारू त्याला. तो पण आपल्याकडे हे वैशिष्ट्य आहे आपल्याकडे. परंतु हे करत असताना पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. जे काय नवनिर्वाचित लोक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्यांना पुढील कामाच्या शुभेच्छा देतो. त्याचसोबत हे काम करत असताना आपली जी मेन कामं आहेत काही अतिशय महत्वाचं, नगरपालिकेत निवडून गेलो म्हणजे आपली मूळ कामं सोडायची वाटोळ होईल. ती जी मूळ काम आहे ती कामावर पण लक्ष द्या, त्या कामावर पण ध्यान द्या तुम्ही आणि आपल्या आर्थिक उन्नती साध्य करा. मी 2023 ला मला अक्कल आली पैसे कमवायचे वकील झाल्यानंतर. नाही तर मला पैसे कमवायचं माहित नव्हतं. मी कधी कुणाकडे पैसेच नाही मागितले. ही सगळी सर्वसामान्य माणसं आहे. अलकाताई, नंदू, श्यामभाऊनी कलेक्शन केले, नंदूनी कलेक्शन केलं, अलकाताईने भांडी घासले, सगळे आमचे ते सणा, हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले लोक आहे अनिल लोक. आणि हे करत असताना हे ग्लॅमर आहे नगरपालिका. आणि त्याच्यात गेल्यानंतर त्या चक्रव्यूहामध्ये माणूस अडकला ना, तिकडून काय भेटत नाही बाबांनो. तिकडे गेल्या का पैसे भेटतात वगैरे डोक्यातून काढा. 20-22 कोटी रुपये एकट्या त्याच्यावर कर्ज आहे अध्यक्ष. ते पहिलं कर्ज फेडायचंय. 2-3 वर्ष ते काय भेटणार, कर्ज भेटले तर जाणार आहे. त्याच्यामुळे असे काही लोकांच्या डोक्यात असं तिकडे जाऊन पैसे कमवू, डोक्यातून गैरसमज काढा. तुम्ही 6 महिन्यात प्लॅन चालू करून मला धडकी भरली. राजीनामा
तुमच्या कांद्याला कांदा आमचा, तुमच्या कांद्याला कांदा आमचा. परंतु पण काय टेक्निकल सँक्शन, एस्टिमेट, टेंडरिंग ह्या अलकातरी ह्या अध्यक्ष किचकट बाबी आहे. ह्या सगळ्या ज्या शासकीय लफडे असतात ना त्याच्यातून वर्ष निघून जातं. त्याच्यामुळं अशी आश्वासनं द्यावा ते पुरी करता येईल. त्याच्यामुळे जास्तीचं पुढं काही बोलत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन कामासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.